नमस्कार बालदोस्तांनो, मी प्रतिभाताई तुमचं आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात स्वागत करते. बालदोस्तांनो, गप्पा चिमुकल्यांच्यामध्ये आज आपण भेटणार आहोत एका छोट्या पण खूप टॅलेंटेड यूट्यूबरला. आपली ही बालमैत्रीण फक्त 9 वर्षांची असूनही तिने स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलंय आणि त्यात ती विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मुलाखती घेते. पण आज आपण तिचीच मुलाखत घेणार आहोत. तिचं नाव आहे स्मिहा सुनील पाटोळे. चला तर मग आपण तिचं स्वागत करूया आणि जाणून घेऊया तिचा हा प्रवास, तिच्या कल्पना आणि तिची स्वप्न काय आहेत ती. हाय स्मिहा. हाय. तुझं आमच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू. स्मिहा, तू यूट्यूबर आहेस ना? हो. छोटीशी. हो. हो, तू यूट्यूब चॅनल चालवतेस, तर मग यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे ते सांगशील का आम्हाला? हो, नक्की सांग ना. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव स्मिहा आविष्कार आहे आणि याचा अर्थ थोडा खास आहे. स्मिहाचं स्मिहा आणि माझ्या कलेचा आविष्कार हे दोन्ही शब्द मिळून स्मिहा आविष्कार हे नाव बनलं आहे. वा वा वा, छानच ग. पण मला सांग ना, तुला हा यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार कसा काय आला बरं? मी जेव्हा लहान होती तेव्हा कोणालाच वाचता येत नव्हतं. मला पण नव्हतं यायचं वाचता. मी गोष्टी आणि गाणी ऐकायची. तेव्हा शाळा बंद होत्या ना, तर तेव्हा रंग बोलायचं, काळा निळा असं छोट्या छोट्या मध्ये व्हिडिओ शूट करायचं आणि ते शाळेला पाठवायचे होते. तर तेव्हा माझ्या आईबाबांनी नोटीस केलं की माझं पाठांतर खूप चांगलं आहे. मग त्यांनी विचार केला की आपण एक व्हिडिओ करून बघूया. त्याच्यामध्ये जर ते चांगलं झालं तर आपण हिचं यूट्यूब चॅनल का नको उघडायला, आपण हिचं यूट्यूब चॅनल उघडूया. आणि तो पहिला व्हिडिओ खूप चांगला झाला. मग तिथून आम्ही ठरवलं की आपण यूट्यूब चॅनल सुरू करूया. कोणता होता ग तो पहिला व्हिडिओ, आठवतोय का तुला? हो, तो पहिला व्हिडिओ होता गणपती आणि चंद्राची गोष्ट. वा, तू गोष्ट सांगितली होतीस का? हो, त्याच्यामध्ये मी गोष्ट सांगितली होती. तेव्हा मला वाचता येत नव्हतं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल. तेव्हा मी होती पण 4 वर्षाची. वा वा. मला वाचता येत नव्हतं, तर मी ऐकता ऐकता ती गोष्ट सांगितली होती. पण तेव्हा मला खूप कष्ट लागले होते. हो, बरोबर आहे. एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागतात, हो ना? पण मग असा व्हिडिओ बनवताना तुला काही अडचणी आल्या का ग? हो, खूपदा येतात. माझं ना खूप वेळा शूट बाहेर असतं. त्या बाहेर किती गर्दी, सारखा कुठे ना कुठेतरी आवाज येतच असतो. माझं कधी कधी बाहेर शूट असतं किंवा असं निसर्गासोबत जर ते असेल तर मग बाहेर जाऊन शूट करावं लागतं. खूप लोक असतात तर आवाज होतो. तर जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं तर खूप आवाज आला असेल माझ्या व्हिडिओमध्ये. पण आता मी माईकचा उपयोग करते तर थोडा आवाज कमी होतोय. आणि हे टाळण्यासाठीच मी माझे व्हिडिओ रात्री करते, ज्याने शांतता पण असते रात्री आणि मग काय आवाज येत नाही, छान क्लिअरिटी येते. आणि कधी कधी घरी शूट असतं तेव्हा कधी कधी शब्द अडखायला होतात. कधी कधी व्हिडिओ चालू नसतो, माईक चालू नसतो असं, किंवा मीच अडखळते. मी पाठ केलेलं असेल पण चुकून त्याच्यामध्ये कधी कधी विसरायला पण होतं. मग त्या सगळ्या अडचणी येतात व्हिडिओ करताना. पण त्याच्यावर छान मात करतेस तू, काहीतरी सोल्युशन शोधून काढतेस, हो ना? हो, म्हणजे एकदा तो छोटीशी चूक असेल तर व्हिडिओ कट करायचा, नाही तर थोडं झालं असेल तर परत बंद करून परत करायचा. पण हे करत असताना तुला कोणीतरी मदतही करत असेल ना, की तू स्वतः करतेस हे सगळे व्हिडिओ? नाही, माझे आई बाबा मला खूप मदत करतात ना माझे व्हिडिओ करताना. अच्छा, आणखीन कोण मदत करतं? म्हणजे माझ्या बाबांचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये जे त्यांचे मित्र आहेत ना, ते त्यांना एडिटिंग मध्ये मदत करतात. असं गाणी कोणतं लावायला पाहिजे तर त्यांचे मित्र पण त्यांना खूप मदत करतात. अच्छा, मला सांग, तू जे चॅनलवर व्हिडिओज करतेस तर तुझ्या चॅनलवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ असतात? म्हणजे असं छान मनोरंजनात्मक असतात, असं फनी, की अभ्यासाच्या बाबतीत काही सांगणारे असतात? कसे असतात बरं?
म्हणजे माझे सगळे व्हिडिओ आहेत ना ते मिक्स आहेत, पण मी जास्तीत जास्त जे व्हिडिओ बनवते ते माहितीबद्दल बनवते. पण आता मी एक मेची सिरीज बनवली आहे, त्याच्यामध्ये 1 मे पासून व्हिडिओज येणार आहेत. तर त्याच्यामध्ये मी खूप काय काय ॲड केलं आहे. त्याच्यामध्ये मी कोड्या सांगणार आहे, त्याच्यामध्ये मी रेसिपीज केल्या आहेत. मी त्याच्यामध्ये बुलबुल, आमच्या घरी बुलबुलचं घरटं होतं, तर त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे. रोज झाडांना पाणी द्या. त्याच्यानंतर नवीन वर्ष होतं तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे असं सांगितलंय. त्याच्यानंतर निसर्गाबद्दल मी एकदा गोव्याला गेलेली, तर त्या रिसॉर्ट बद्दल सगळं मी डिटेलमध्ये माहिती दिलेली की ते काय आहे हे आणि ते जास्त करायला आवडतं. छान आहे. म्हणजे तू बाहेर कुठे फिरायला गेलीस की त्याचा सुद्धा व्हिडिओ करून टाकतेस चॅनलवर. हो. वा, छानच. म्हणजे अशा बालदोस्तांना किंवा इतर मंडळी असतील त्यांना सगळ्यांना छान तिथली मज्जा अनुभवता येते ना. म्हणजे कुठे काय आहे, काय आपण खाल्लं पाहिजे, असं सगळं छान असतं ना त्याच्यावर. तू मज्जा कशी केलीस तिथे गेल्यावर, असं सगळं असतं ना तिथे. हो, मी असे डिटेल सांगते, पण जास्त मी माहिती सांगते. त्याच्यामुळे माझं असं चॅनल नाही की ज्याच्यामध्ये मी जाते, एक्सप्लोर करते आणि सांगते. असं माझं वेगळं चॅनल नाही. माझं जे चॅनल त्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे. गोष्टी आहेत, गाणी केल्यात मी, त्याच्यानंतर माहिती आहेत माझ्या, मी रेसिपीज पण बनवल्या आहेत. आणि त्या गोव्याच्या ट्रिपमध्ये मी अशी मज्जा केलेली. माझं ते रिसॉर्ट होतं, त्याच्यामध्ये ना मला स्विमिंग पूलमध्ये जायचं इच्छा होती आणि तिथे चक्क एकदम नॅचरल स्विमिंग पूल होतं. म्हणजे आपलं कसं ते स्विमिंग पूल असतात ते ब्ल्यू कलरचं असतात, ते ग्रीन कलरचं असतं. खऱ्यामध्ये तर स्विमिंग पूल ब्ल्यू कलरचं नसतात, त्याच्यात खूप सगळे केमिकल्स वगैरे टाकून ते ब्ल्यू होतं. मग त्याच्यामध्ये ते नॅचरल होतं, एकदम सेम होतं. त्याच्यामध्ये खूप मजा आलेली. आणि एक होतं ते फिश स्पा, त्याच्यामध्ये आपले पाय एकदम नॅचरल होता. काय असं काय पूल नव्हतं की त्याच्यात मासे होते, एकदम अशी झाडं होती आणि आपण असे पाय टाकायचे त्या नदीमध्ये. तर त्याच्यामध्ये ते मासं आपल्या पायाला चावतात, तर बोलतात तिथे आपले पाय एकदम स्वच्छ होतात, ते चांगले. तुला भीती नाही वाटली? पहिले मी टाकलेली तर थोडं दुखलं, त्याच्यानंतर जेव्हा मी एकदम गुदगुली व्हायला लागली तर मज्जा यायला लागली. त्याच्यामध्ये फिश स्पा होतं, त्याच्यानंतर खूप सगळे आयटम्स होते तिथे जेवायला. आणि तिथे असं नव्हतं की ऑर्डर करायचं येणार, असं नव्हतं. तिथे एकसाथ बसायचं, सगळे एकसाथ होते. असं बुफे टाईप होतं आणि तिथे आपण आपल्याला जे म्हणणे ते आपण खाऊ शकतो. तिथे मी जंगल सफारी पण केलेली. तिथे मला एकदा दिसला नाही, पण एकदा माझ्या समोरून वाघ गेला, कळलं नाही मला. मीच घाबरले आता. मला खूप वेगवेगळे पक्षी दिसले. मी जीप मधून जात होती एका, ते पण असं सकाळी नाही रात्री जात होते, 12-1च्या वेळी जंगल सफारीला. अशी मज्जा केलेली मी गोव्याला जाताना. वा वा वा, छान. तू आत्ता एवढं सगळं सांगितलं ना, मला काय वाटलं माहितीये का? काय? की मी पण गोव्याला फिरून आले तुझ्या बरोबरच. इतकं छान सांगितलंस तू. आपल्या मित्रांना पण आवडलं असेल हे. स्मिहा, तू हे जे व्हिडिओ बनवतेस तर ह्याची इन्स्पिरेशन तुला कुठून मिळते? म्हणजे मला कोण असं मोटिवेट करते, बरोबर ना. मला खूप जण मोटिवेट करतात. म्हणजे पहिले तर होतं ना, तेव्हा तर एकदम लहान होती मी, तेव्हा मला जास्त काय कळायचं नाही इतकं. 4 वर्षाच्या मुलीला काहीच कळणार, मला इतकं काहीच कळायचं नाही ना. जे मला सांगायचं ते तसं मी ऐकायची आणि करायची. पण आता मला खूप जण कमेंट्स मध्ये पण सांगतात की छान, तू अशीच करत राहा, आम्हाला हे आवडलं. माझे आई बाबा म्हणजे आई सारखी सांगत असते की तू याच्यामध्ये बदल कर, तुला अजून चांगलं होईल तुझं. मला तुला हेच विचारायचं होतं. आता तू कमेंट्स म्हणालीस ना, आपण व्हिडिओ करतो आणि मग लोकांना तो कसा वाटतो, आवडतो की नाही आवडत, काही सुचवायचं असतं का, ते सगळं कॉमेंटमध्ये असतं, हो ना. तर तू वाचतेस स्वतःच्या व्हिडिओ खाली ज्या कॉमेंट्स असतात त्या वाचतेस? म्हणजे पहिले तर मला कमेंट असे यायचेच नाही, पण आता यायला सुरू होत आहेत. तर सगळे असे बोलतात, अरे वा छान, किती चांगलं आहे, तुला याच्यामध्ये थोडी सुधारणा करायला पाहिजे, तुझे इथे थोडं असं अडखळतंय. म्हणजे जेव्हा ते असं सुधारायला सांगतात ना, तेव्हा मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ते सुधारते, तर ते चांगलं वाटतं. काय काय जण असं पण कमेंट करतात छान. आणि घरच्यांचंच असलं तर माझी आई सांगते, वा स्मिया खूप छान केलंस, तुला ही स्क्रिप्ट घे, तू अजून चांगलं कर, तू खूप छान करतेस. माझे बाबा शूटिंगचं काम करतात, तर ते पण बोलतात की छान, तू अजून असंच करत राहा, तुला येतंय.
अजून थोडं वाच तुला येईल असे सांगत असतात. आणि फक्त घरच्यांचं असं नाही की आता समजा आजी आहे माझी, त्याच्यानंतर मामी मामा आत्या, ते सगळेच असतात, ते सांगत असतात खूप छान मी तुझा बघितलं ना असं. मग त्याच्याने मोटिवेशन आपोआप मिळतं मला. बरोबर, अगदी छान. आणि म्हणून तू इतके छान छान व्हिडिओ करत असते तर आता कळलं मला. करू नाही शकत कारण सगळे मदत करतात. सगळे मदत करतात, सगळेजण मोटिवेट करतात, हो ना. आणि म्हणून मग हे छान छान व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळतात स्मिहाच्या चॅनलवर, हो की नाही. हो. स्मिहा, हे जे यूट्यूब चॅनलवर तू व्हिडिओ टाकतेस बरोबर, तर यातून तुला दुसऱ्यांना माहिती द्यायची असते, पण हे करता करता तुला काही शिकायला मिळालंय का त्याच्यातून? हो ना, खूप शिकायला मिळतं. मी दुसऱ्यांना सांगते, मी त्यांना सांगते की माहिती, पण त्यांना सांगण्याआधी मला स्वतःला माहिती समजून घ्यावी लागते. तर पहिले तर असे की मला माहिती शिकायला मिळते. दुसरं, जर मी एखाद दुसरी जर जागा त्यांना दाखवली तर मी ती जागा बघते. त्याच्यानंतर गोष्टी सांगायच्या असतील तर गोष्टी, आणि जर गाणी तर मला 10-20 गाणी सिलेक्ट करावी लागतात, त्याच्यातली पाठ करावी लागतात. आणि मी पाठ असं एकदम असं पाठ असं नाही, मी एकदम ते मज्जाने करते बाबा. किंवा आपण पाठ केलं तर ते विसरायला होतं आणि मज्जा येत नाही, ते एकदम असं टेन्शन टाईप होतं. म्हणून आपण मज्जाने केलं ना सगळं काम तर सगळं एकदम लगेच होतं. अगदी बरोबर बोललीस. स्मिहा, तुला कविता येतात का ग? कविता किंवा गाणी? हो, मी गाणी येतात मला. एखादं गाऊन दाखव ना. आता मी इतक्या वेळा हा शब्द वापरलाय मेसेजेस, कारण तुम्ही बघा मे मध्ये खूप जण आहेत, त्याच्यामध्ये खूप माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये ना मी गाणी गायलेत. तर त्याच्यातलं मी एक गाणं गाऊ शकते. हो हो. तर त्या गाण्याचं नाव आहे, म्हणजे मी शिवस्तुती गाणार आहे. आशुतोष शशांक शेखर चंद्रमौळ चिदंबरा, कोटी कोटी प्रणाम शंभू, कोटी नमन दिगंबरा, निर्विकार ओंकार अविनाशी, तुम्ही देवाधिदेव, जगत सर्जक प्रलय करता, शिवम सत्यम सुंदरा. वा वा वा, छानच. आणि आम्हाला असं कळलंय की तू अभ्यासातही खूप हुशार आहेस, हो ना. मग तू हे शाळा, अभ्यास, यूट्यूब चॅनल असं कसं मॅनेज करतेस बरं? म्हणजे या दोघांचा जवळचा संबंध येतच नाही माझ्यामध्ये, कारण माझा जो अभ्यास होतो, अभ्यास तर पहिला आहे सगळ्यांसाठी. बरोबर. मी पहिले अभ्यास करते. आणि खूप जणांना असं जर वाटत असेल आता माझं यूट्यूब चॅनल आहे तर मी अभ्यास माझा वेळेवर नसेल, तर असं नाही. मी माझा अभ्यास, होमवर्क असू दे किंवा कोणता प्रोजेक्ट, मी त्या वेळेला माझा असतो, त्या वेळेला मी देते तो. आणि ना अभ्यासात पाठी, आणि शाळेमध्ये पण थोडं पाठांतर करावं लागतं प्रश्न उत्तरांचं, तर ते करते मी. आणि किंवा शाळेमध्ये परीक्षेचा काळ चालू असेल तर बाबा अजिबात नाही शूटिंगकडे बघायचं. आणि जर काय महत्वाचं असेल तर पण मी जास्त शूट नाही करत, मी त्याच्यामध्ये जास्त अभ्यासाकडे लक्ष देते, मी जास्त शूट नाही करत. आणि मी शूट जेव्हा करते तेव्हा संडे असेल किंवा शाळेचा महत्वाचा काळ चालू नसेल आणि म्हणजे परीक्षा नसतील, किंवा आता समर वेकेशन असेल ना, किंवा असं दिवाळीच्या सुट्ट्या असं जेव्हा असेल ना, तेव्हा मी सुट्ट्यांच्या काळात असेल ना तेव्हा व्हिडिओ बनवते. म्हणून मग दोन्ही मॅनेज करायला खूप सोपं आहे. अगदी बरोबर. पाहिलं बालदोस्तांनो, ही आपली छोटीशी बालमैत्रीण यूट्यूबर आहे, पण आधी ती तिचा सगळा अभ्यास पूर्ण करते आणि अभ्यासावर जास्त लक्ष देते, आणि राहिलेल्या वेळात मग ती यूट्यूबवर छान छान व्हिडिओ टाकते, हो ना. हो. बरं स्मिहा, तुझ्या शाळेतले जे मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांना तुझं चॅनल माहिती आहे का? हो, त्यांना माझं चॅनल माहिती आहे. म्हणजे पहिले जेव्हा बालक वर्गात होती ना तेव्हा कोणालाच जास्त माहिती नव्हतं. पण आता मी पहिलीला गेली, दुसरीला गेली, तर माझ्या मित्रमैत्रिणींना माहिती आहे. त्यांच्या काय असतात प्रतिक्रिया? म्हणजे मी सांगितलं तर पहिले मध्ये 4-5 मित्रमैत्रिणी आहेत, ते माझं खूप खास आहेत. तर ते मला सांगत असतात, अरे तू इथे गेलेलीस ना, अरे मला खूप आवडलं, अरे तू इथे गेलेलीस ना, ते मला सांगतात. आणि फक्त 4-5 मैत्रिणी असं नाही, बघितलं तर मला पूर्ण वर्गाला माहिती आहे.
आणि ना फक्त माझ्या मित्रमैत्रिणीच नाही तर माझ्या शिक्षकांना पण माझं कौतुक आहे. तर मला याच्याबद्दल खूप आनंद होतो की सगळ्यांना माझं यूट्यूब चॅनल आवडतं आणि छान छान प्रतिक्रिया सुद्धा तुला मिळतात. हो. स्मिहा, तू आता हे सगळं करतेस, अभ्यासात छान हुशार आहेस, तुला शाळेमध्ये अमृतपुत्र गौरव महोत्सव होता, त्यात प्रथम पारितोषिक मिळालं होतं. हो. शिवाय तू राज्यस्तरीय वृत्तपत्र स्पर्धा होती, त्यामध्ये सुद्धा तू भाग घेतला होतास, है ना? हो. आणि त्यात तुझा 3रा क्रमांक आला. हो. वा, तुझं अभिनंदन. स्मिहा, या व्यतिरिक्त काय तुझे छंद आहेत, काय हॉबीज आहेत तुझ्या, आवडतं तुला काय करायला? म्हणजे ते माझा कथ्थकचा क्लास आहे. बरं. मी परीक्षा कालच देऊन आली आहे, कथ्थकची पहिली परीक्षा. तर मी कथ्थक मला आवडतं आणि गाणी गायला आवडतं. आणि जर खेळायचा विषय आला तर म्हणजे मला जास्त प्रॅक्टिकलवालं खेळायला आवडतं. कारण आजकाल कसं असतं ना की खूप जण मोबाईल गेम्स खेळतात. मला मोबाईल गेम्स अलाउड नाही आहेत. कारण मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर नकोच ना बाबा ते. हो. म्हणून मी बाहेर जाऊनच खेळते जास्तीत जास्त. मग तू काय खेळतेस, काय आवडतं तुला मी खेळायला? माझ्या मित्रमैत्रिणींसोबत ना हम्म. पकडापकडी समजा, लपाछुपी, त्याच्यानंतर अजून असे धावायचे गेम असतील ना ते एकावर डाईन घ्यायची आणि आपण पळायचं. खूप मजा येते मज्जा त्याच्यामध्ये. येते खूप. आणि माझ्याकडे एक बॉल पण आहे, तो मला खूप आवडतो. त्याच्याने पण आम्ही खेळत असतो. छानच. स्मिहा, तुझ्या यूट्यूब चॅनलवर तू वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्या मुलाखती तू घेतलेल्या आहेस. नुकतीच तू शिवाली परब, जी अभिनेत्री आहे, तिची मुलाखत घेतलीस. तर आणखीन कोणाकोणाची मुलाखत तू घेतलीस? माझी पहिली मुलाखत झाली खगोल अभ्यासक डाकरू सोमन यांच्यासोबत. आणि मुलाखत घेताना मला खूप आनंद झाला. माझी पहिली मुलाखत होती. मला याच्यातून कॉन्फिडन्स आला की मी अजून पुढे मुलाखत करू शकते. कवी लेखक एकनाथ आव्हाड यांची मुलाखत घेतली. त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजाळे यांची घेतली. त्याच्यानंतर कर्नल श्री खासगीवाले, त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब यांच्या मी मुलाखती घेतल्यात. आणि त्याच्यासोबत तसेच मी माझ्या शाळेतील ज्या मुख्याध्यापिका आहेत विजया निर्भवने यांचीही मी मुलाखत घेतली आहे. मला सांग, तुला मोठं होऊन काय व्हायचंय? मला मोठी होऊन ना कलेक्टर व्हायचंय. म्हणजे खूप वेळा मी बदलले. काय पहिले मी ठरवलेलं की मी सैनिक बनेन, पण जेव्हा मी स्वतःकडे बघितलं, नको बाबा, सैनिक नाही बनणार माझ्याने, मी सैनिक बनू शकत नाही. का बरं? कारण आपल्यामध्ये काहीतरी असं असतं ना की फक्त सैनिकमध्ये प्रॅक्टिकलच नाही तर आपल्याला ते बुद्धी पण असायला पाहिजे. पण मला थोडं नंतर वाटायला लागलं की नको बाबा, सैनिक थोडं नाही आवडत आहे, म्हणजे मनाविरुद्ध कशाला करायचं ना. बरोबर. तर सैनिक मी नाही बनली. नंतर मला वाटलं हे बनते ते बनते, पण डिसाईडच होत नव्हतं. म्हणजे मला मोठे होऊन डिसाईड करायचं होतं, पण मी आत्ताच डिसाईड करायचं ठरवलं. नंतर मला थोडं थोडं मी महत्त्वाच्या गोष्टी बघायला लागली टीव्हीमध्ये. तेव्हा मला हळूहळू कळायला लागलं की कलेक्टर पण असतं. अजून मी चांगला अभ्यास केला, मोठे होऊन आत्ताच, तर मी कलेक्टर बनू शकीन. बरोबर. स्मिहा, आत्ता तुझं यूट्यूब चॅनल सुरू आहे, बरोबर? पण तू मघाशी आम्हाला म्हणालीस काहीतरी सिरीज सुरू होतीये, है ना? म्हणजे यूट्यूबवर आता नवीन काहीतरी येणार आहे, है ना, प्रेक्षकांच्या भेटीला. तर काय असणार आहे ते सांग ना. म्हणजे आहे थोडं सरप्राईज. तुम्हाला ते सगळं बघावं लागेल. आता मी तुम्हाला सांगितलं तरी पण त्याच्यामध्ये मी गाणी बनवलेत. खूप प्रकारचे गाणी मी शोधलेत पहिले तर. त्याच्यानंतर मी कोड्यांचं बनवलंय. त्याच्यामध्ये मी 3 कोडी सांगितले. त्याचा मी उत्तरांचा पण एक व्हिडिओ बनवलाय, तर तुम्ही तो बघू शकता. त्याच्यानंतर एक रेसिपीचं पण बनवलंय. त्याच्यामध्ये मी 2 रेसिपीज सांगितल्यात. तू रेसिपीज सांगितल्या? हो. अच्छा. मी आणि अजून मी असंच निसर्गाचं बनवलंय. मी काही माहिती दिली आहेत मध्ये मध्ये माझ्या व्हिडिओमध्ये. आणि मला अजून करायचंय. आणि आता एक असं मी नवीन आता अजून झालं नाही, अजून शूट नाही केलंय, पण आता आम्ही करणार आहोत. आणि अजून एक लास्ट आहे की सावरकरांचं गाणं कोणतं तरी ते बनवणार. त्याच्यानंतर आमची मेची सिरीज संपली. वा वा वा. स्मिहा, तुझ्या यूट्यूब चॅनलला आणि तुला कलेक्टर व्हायचं आहे, सगळी स्वप्न तुझी पूर्ण होत आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आकाशवाणीतर्फे आणि आमच्या छोट्या बालदोस्तांतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज तू आमच्या कार्यक्रमात आलीस आणि इतकी छान माहिती दिलीस, इतकं छान आमच्याशी गप्पा केल्यास, हो की नाही? हो.
त्यामुळे धन्यवाद. तुमचे मनापासून आभार. तर बालमित्रांनो, ही होती आपली छोटी मैत्रीण यूट्यूबर स्मिहा सुनील पाटोळे. आज तिने आपल्याशी छान छान गप्पा केल्या आहेत आणि मला वाटतं तुम्हाला या मुलाखतीतून आपण ज्या तिच्याशी गप्पा मारल्या यातून खूप छान इन्स्पिरेशन मिळालं असेल. बरं तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह आपण पुन्हा भेटूया आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादर करते दीपक केसवलेकर. आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.